असे आल्याने गेले किती भल्या भल्यांची हरली मती, भल्या भल्यांची हरली मती. जिथे चुकतील ती महारथी, जिथे चुकतील ती महारथी. असा हा भीमराव घटनापती, असा हा भीमराव घटनापती. नमस्कार, माझे नाव आहे अभिज्ञानी गंभीर. मी इयत्ता तिसऱ्यामध्ये शिकत आहे. आदरणीय व्यासपीठ उच्च गुरुजन वर्ग आणि इथे बसलेले माझे बालमित्रांनो, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेबांची जयंती. ही जयंती 152 देशात साजरी केली जाते. ही जयंती उत्साहाने साजरी केली जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, विश्वरत्न, भारतरत्न, अर्थतज्ञ, इतिहासकार, बोधिसत्व आणि अन्यायाचा निर्भय शत्रू, मानवाचे पुजारी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी त्रिवार वंदन करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. हजारो वर्ष गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी 14 एप्रिल 1891 साली रामजी व भीमांच्या पोटी एक क्रांती सूर्य जन्मला. 14 एप्रिल 1891 रोजी रामजी व भीमांच्या पोटी एक क्रांती सूर्य जन्मला, ज्याला तुम्ही, मी डॉक्टर बाबासाहेब या नावाने ओळखतो. ज्याला तुम्ही, मी डॉक्टर बाबासाहेब या नावाने ओळखतो. भीमराव 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो प्राशन करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. जो तो प्राशन करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत पूर्ण झाले. परदेशात उच्च शिक्षणासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड व राजश्री शाहू महाराज यांनी मदत केली. शिक्षण पूर्ण झाल्या भारतात आल्यानंतर त्यांना अनुभवलेल्या प्रसंगामधून मात्र एवढे समजले की आपल्या समाजाला गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. त्यांच्या मनात असा विचार आला. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.